रामानंद तीर्थ व्याख्यानमाला आणि नारी प्रबोधन मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपल्या समोर विचारांची मेजवानी घेऊन आम्ही आलेलो आहोत। आजच्या या व्याख्यान पुष्पाचे प्रमुख व्याख्याते आदरणीय अनिलजी अवचट उर्फ बाबा, अनेक वर्षानंतर हा योग लातूरकरता जुळून आलेला आहे, त्याबद्दल खरोखर आपल्या सगळ्यांनाच अतिशय आनंद आहे। या कार्यक्रमाची सुरुवात करताना मी मान्यवरांना विनंती करेन की त्यांनी रामानंद तीर्थांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा। आपल्या या अतिशय अनौपचारिक अशा कार्यक्रमात स्वागत हे निश्चित आपण करणारच आहोत। मी सर्वप्रथम रामानंद तीर्थ व्याख्यानमालेचे सचिव श्री विजयजी दगडगावकर यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ त्याचप्रमाणे नारी प्रबोधन मंचच्या श्रीमती नौजा मॅडम यांनाही विनंती करतो की नारी प्रबोधन मंचतर्फे त्यांनी आदरणीय बाबांचं स्वागत करावं। या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याकरता मी श्रीमती नौजा मॅडमला आमंत्रित करतो। मालेचे सचिव दगडगावकरजी, आजच्या कार्यक्रमाचे आपले प्रमुख अतिथी अनिलजी अवचट, उपस्थित सर्व बंधू भगिनी, रामानंद तीर्थ व्याख्यानमाला आत्ताच पूर्वी या व्याख्यानमालेने 25 वर्ष पूर्ण करून आपलं रौप्य महोत्सवी वर्ष एका संगीत महोत्सवाच्या माध्यमातून पार पाडलेला आहे। रामानंद तीर्थ व्याख्यानमालेची सुरुवातच 25 वर्षापूर्वी म्हणजे मराठवाड्यातील अनेक ठिकाणी अशा व्याख्यानमाला सुरू आहेत, तेव्हा लातूरमध्येही अशी व्याख्यानमाला असावी असं बाबासाहेब परांजपेंना वाटलं। त्यांनी आपले मित्र नारायणलालजी लाहोटी यांच्यासमोर ही गोष्ट ठेवली, तेव्हा आणि लगेच ताबडतोब या कार्याची स्वीकृती घेऊन ही व्याख्यानमाला इथे सुरुवात झाली। विशेष म्हणजे आपल्यासमोर इथे बसलेलेच आहेत बेंबळकर सर, शहरकर सर, यांच्या सगळ्यांच्या प्रेरणेतून ही व्याख्यानमाला अव्याहतपणे समाज प्रबोधनाचं कार्य करीत आहे। आत्तापर्यंत या व्याख्यानमालेचे जवळपास 101 व्याख्यान झालेले आहेत, त्याच्यावरही झालेले आहेत, त्याची नोंद मात्र 101 व्याख्यानाची इथे झालेली आहे। मग पोपटरावजी पवार असतील, पु ग वैद्य असतील, अच्युतराव गोडबोले असतील, नलिनीजी पंडित, ताराबाई, सुशीलाजी विद्यालंकार, अतुलजी पेठे, रझिया पटेल, न्यायमूर्ती नरेंद्रजी चपळगावकर सारखे अनेक विद्वज्जन या लातूर शहरामध्ये आले आणि या व्याख्यानमालाच्या माध्यमातून त्यांनी विचाराचं देवाणघेवाण इथं केलेलं आहे। अशी ही व्याख्यानमाला सातत्याने प्रयत्नशील आहे यासाठीच की समाजाचं प्रबोधन व्हावं, विशेष म्हणजे युवकांना नवीन विचार प्रवाहामध्ये आणावं या दृष्टिकोनातून ही व्याख्यानमाला आयोजित केली जाते। दुसरी एक संस्था नारी प्रबोधन मंच, समांतर जवळपास त्याच काळात याही संस्थेची स्थापना झाली। नारी प्रबोधन मंचची स्थापना होण्यापूर्वी इथे एक घटना घडली लातूरमध्ये। मीना तापडिया
म्हणजे इथल्या सोमाणींची मुलगी सोलापूरला दिली होती आणि 2-2.5 वर्षातच तिची हत्या झाली तिथे सासरच्या लोकांकडून, तेव्हा इथून इथल्या महिला अक्षरशः पेटून उठल्या, खूप मोठा मोर्चा काढला आणि त्याच वेळेस असा एक विचार समोर आला की कोणतीही घटना महिलेच्या अत्याचाराविरोधी अत्याचार होतो आणि त्याच्या विरोधात जर काही करायचं असेल तर सगळ्या महिलांना एकत्रित करत राहावं लागतं, त्यापेक्षा एखादी संस्था स्थापन करावी. आणि त्या कल्पनेतून नारी प्रबोधन मंचची स्थापना झाली. महिलांसाठी काउन्सिलिंग सेंटर चालवणारी ही पहिली संस्था आहे. यानंतर अनेक काउन्सिलिंग सेंटर सुरू झाले, परंतु प्रथम हे कार्य या संस्थेने इथे सुरू केलं. खास म्हणजे काही दिवसानंतर इथे किल्लारी परिसरामध्ये भूकंप झाला आणि या भूकंपानंतर ग्रामीण भागातील महिलांसाठी कार्य करण्यासाठी ही संस्था पुढे सरसावली. सध्या लातूर आणि औसा तालुक्यातील जवळपास 30 गावांमध्ये ही संस्था कार्यरत आहे. युवक मेळावे घेणे, युवती मेळावे घेणे, बालकामगारांसाठी शाळा चालवणे किंवा महिलांसाठी बचत गटाची योजना राबविणे अशा माध्यमातून ही संस्था कार्यरत आहे. विशेष म्हणजे सध्या गेल्या वर्षीपासून अमरावती जिल्ह्यातील 80 गावात सेव्ह चिल्ड्रन या माध्यमातून ही संस्था कार्यरत आहे. अशा या 2 संस्थेच्या माध्यमातून दोन्ही संस्थेचे उद्देश एकच की महिला, युवक, समाजातील प्रत्येक घटक नवीन विचार प्रवाहात आणणे, याच उद्देशाने आज आम्ही अनिलजी अवचटजी, ज्यांना आपण सर्व परिचित आहात, अनेक क्षेत्रात कार्य करणारे दिग्गज येथे आपल्यासमोर उपस्थित आहेत. त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये जास्त वेळ न घेता मी माझा प्रस्ताव की इथंच थांबविते. जय हिंद. नोकजाताई, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते अनिलजी अवचट बाबा, त्यांचा परिचय करून देण्याचं अवघड काम हे मला सांगण्यात आलं आहे. ते काय आहेत यापेक्षा ते काय नाहीत हे जर मला सांगायला सांगितलं असतं तर 2 मिनिटात माझा ते विषय संपला असता. इतकं हे बहुआयामी असं व्यक्तिमत्व आहे. त्यांना बाबा म्हणतात. आजकाल आपल्याला माहिती आहे, आपण वेगवेगळे बाबा पाहतो, वेगवेगळे चमत्कार आणि वेगवेगळ्या बाकी करामती करणारे असे ते बाबा असतात. आणि खरोखर असेच हे आमचे बाबा आहेत की ज्यांना अवलिया म्हणता येईल, की काय नाही आहे त्यांच्यामध्ये. शिक्षणाने, पदवीनी MBBS असलेले, डॉक्टर असलेले हे बाबा उत्तम लेखक आहेत. पुस्तकंसुद्धा अशा विषयांवर लिहिलेली आहेत की ज्या विषयाची सहजासहजी कोणाला कल्पना नसावी किंवा त्या विषयांकडे सहजासहजी कोणी वळणार नाही. हमालांचं जीवन, वेश्या वस्तींमधलं एकंदर वातावरण, त्यांची मानसिकता, त्यांचं जीवन पद्धती, त्यांच्या एकंदर अडीअडचणी, वाघ्या मुरळीसारख्या परंपरामध्ये अडकून बसलेल्या व्यक्तिरेखांच्या बद्दल अतिशय बारकाईने अभ्यासपूर्ण असं त्यांचं लेखन आहे. ह्या आणि अशा अनेक विषयांमध्ये त्यांनी अतिशय बारकाईने विचारपूर्वक समाज प्रबोधनपर लेखन केलेलं आहे. याचप्रमाणे पुण्याची अपूर्वाई, म्हणजे जे पुणे आपण सगळ्यांनी अनेकदा पाहिलेलं आहे, पुण्यामध्ये बऱ्याचदा गेलेलो आहोत, परंतु पुण्यातल्या अशा काही गोष्टींची माहिती त्यांनी सांगितली की ज्याच्याबद्दल आपल्याला कधीही कल्पना येणार नाही. अशा पुण्याची अपूर्वाई वेगळ्या पद्धतीने आपल्याला पुण्यदर्शन त्यांनी घडवलेलं आहे. असा एक वेगळाच विषय त्यांनी घेतला. मॉरिशसच्या जवळ असलेलं पक्षी जीवन, किती विविध प्रकारचे पक्षी तिथे आहेत. नुसते आहेतच नाही तर अनेक स्वयंसेवी संस्था त्या पक्ष्यांचं कसं पालन करतायत, त्यांच्यावरती अभ्यास करतायत, त्या जाती अजून टिकून राहाव्या म्हणून त्याच्याकरता काय प्रयत्न करतायत, ह्याच्याबद्दल अप्रतिम लेखन त्यांनी केलेलं आहे. अमेरिकेचं एक वेगळ्याच अंगाने दर्शन त्यांनी घडवणारं पुस्तक लिहिलेलं आहे. असं वेगवेगळ्या प्रकारचं लेखन बाबांनी केलेलं आहे. त्याचप्रमाणे बाबा उत्तम असं ओरिगामी साहित्य निर्मित करतात की कागदाची ओरिगामी पद्धतीने जी काही वेगवेगळ्या छटा गमती जमती करता येतात
ती संकल्पना भारतामध्ये रुजवण्याचं महत्त्वाचं काम बाबांनी केलेलं आहे. बांबूपासून विविध वस्तू कशा तयार करता येतील त्याच्या गमतीजमती ते दाखवतात. जादू, लहान मुलं त्यांच्या भोवती एखाद्या गुळाला मुंगळा चिकटल्यासारखे चिकटतात की ह्या सगळ्या गमतीजमती त्यांना दाखवून ते अशी खिळवून ठेवतात मुलांना. असं एक वेगळंच असं व्यक्तिमत्व बाबांचं आहे. त्याचबरोबर मुक्तांगण नावाची एक संस्था ते गेली 25 वर्ष पुण्याला चालवत आहेत. ते आणि त्यांच्या सौभाग्यवतींनी ती संस्था सुरुवात केली की समाजामध्ये असलेले परंतु समाजाने नाकारलेले, समाजाने धुतकारलेले, समाजाने ज्यांना एक घाण म्हणून बाजूला ठेवलेले अशी व्यसनाधीन मंडळींना आपल्या बरोबर घेऊन त्यांच्यातलं हे व्यसन त्यांनी कसं दूर करता येईल. म्हणजे ज्ञानेश्वर म्हणतात की खळांची व्यंकटी सांडो, दुष्ट नाहीसे होत असं म्हणणं नाही आहे. ज्ञानेश्वरांचं म्हणणं आहे की दुष्टांचा दुष्टपणा जाओ. तसंच यांचं म्हणणं आहे की बाबा प्रयत्न करतायत ही सगळी व्यसनाधीन मंडळं आहेत ती मंडळी कशी आपल्या व्यसनापासून दूर होतील आणि पुन्हा आपल्या यशस्वी जीवन प्रवाहामध्ये कसे चालू लागतील ह्याच्याकरता त्यांचे अखंड आणि अविरत प्रयत्न चालू आहेत. इथे सुद्धा आज सकाळी त्यांनी इथल्या या संस्थेला भेट दिली आणि तिथल्या मंडळींशी प्रत्यक्ष चर्चा केली. म्हणजे आपल्या या कार्यक्रमामध्ये जेवढ्या उत्साहाने ते आलेत आणि आपल्याशी गप्पा मारणार आहेत त्याचप्रमाणे आज त्यांना सकाळी त्या मंडळींमध्ये सुद्धा तेवढ्याच उत्साहाने त्यांनी मार्गदर्शन केलं, त्यांना विनंती केली. एक चांगला माणूस म्हणून जगण्याची तुम्ही संधी परत प्राप्त करून घ्या अशी विनंती त्यांनी केली. असे हे समाज खरोखर घडवणारे बाबा आज आपला अतिशय उत्तम योग आहे की त्यांच्याशी संवाद आपल्याला साधायला मिळणार आहे. तर प्रत्यक्ष कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी मी आमचे मित्र अतुलजी देऊळगावकर जे आपणा सर्वांना एक उत्तम पत्रकार, एक उत्तम लेखक, पर्यावरणवादी विचारसरणीचे असे म्हणून आपले सगळ्यांचे परिचित आहेत, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. आणि त्याचबरोबर डॉक्टर मिलिंदजी पोद्दार जे या बाबांच्या व्यसनमुक्ती कार्याचं लातूरमधलं कार्य चालवतात. स्वतः ते मानसोपचार तज्ज्ञ आहेत आणि उत्तम अशा रीतीने या मंडळींचं ते प्रबोधन करतात, त्यांना मेन स्ट्रीममध्ये आणण्याकरता मनपूर्वक प्रयत्न करतात. असे आमचे दुसरे स्नेही मिलिंदजी पोद्दार, या दोघांनाही मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. नोगजा मॅडम आणि दवडगावकरजींना विनंती की त्यांनी समोर बसून आस्वाद घेतला तर त्यांना जास्त मजा येईल. या कार्यक्रमाच्या करता आवर्जून उपस्थित असलेले आमचे मित्र मिलिंदजी पोद्दार यांचा सत्कार श्री दवडगावकरजी यांनी पुष्पगुच्छ देऊन करावा अशी मी त्यांना विनंती करतो. अतुलजी हे आमच्या परिवारातले आहेत त्याच्यामुळे त्यांचं स्वागत हे आपण अपेक्षित नाही. आणि मिलिंदजी पोद्दारांना विनंती की त्यांनी स्थानापन्न व्हावं. आणि आता पुढचा कार्यक्रम मी त्या दोघांच्या ताब्यात देतो आणि आता आपण अनुभवूया बाबांचे चमत्कार. प्रत्येक अतिशय मध्यमवर्गीय घरातल्या आईवडिलांची काय अपेक्षा असते तर मुलांनी आता MBBS केलेलं आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन करावं, चांगली प्रॅक्टिस करावी. त्या काळामध्ये यांच्या मनामध्ये अगदी पक्कं झालं होतं की आपल्याला प्रॅक्टिस करायची नाही आहे. त्यामुळे आपल्या संसाराचा भार हा त्यांनी सुनंदाताईंवर त्याच वेळेला टाकून दिला होता. त्यामुळे त्यांनी प्रॅक्टिस करावी आणि यांनी पूर्ण वेळ आपलं आयुष्य कोणत्या तरी कारणासाठी झोकून द्यायचं ठरवलेलं होतं. मराठीमध्ये मुक्त पत्रकार किंवा ज्याला आपण स्पेशलायझेशन असं म्हणूया, विशेष गंभीर लिखाणाची सुरुवात ही एका डॉक्टरनी केलेली आणि ती अनिल अवचटांनी केली. आणि आजपर्यंत त्यांनी 26 पुस्तकं लिहिलेली आहेत, 26 पुस्तकं. आणि आत्ता शिरीषने सांगितलं त्याप्रमाणे अतिशय विविध पूर्ण विषयांवर लिहिलेली आहेत. म्हणजे थक्क करून टाकावं असं त्यांचा हा विस्तृत पट आहे. आता गेल्या आठवड्यात उस्मानाबादचा सकाळचा पत्रकार अयूब कादरी आणि त्याच वेळेला पुण्याच्या वृत्तपत्रविद्या विभागाचा अमोल गवळी हे दोघंही बिहारची निवडणूक लिहिण्यासाठी, रिपोर्टिंग करण्यासाठी बिहारला गेले. दोघांनीही एकाच वेळेला सांगितलं की बिहारला जायच्या आधी आम्ही बिहारबद्दल काही वाचायचं असेल तर काय वाचलं तर अनिल अवचटांचं पूर्णिया 1970 साली लिहिलेलं हे पुस्तक आहे. आणि आजही कोणालाही बिहारची माहिती पाहिजे असेल तर सुरुवात ही या पूर्णियापासून करावी लागते.
त्यामुळे आपण या बातचितीची सुरुवातच करताना असा आपण प्रश्न विचारूया की पूर्णियाला नेमकं कसं काय जाणं झालं आणि त्या काळात दिसलेलं पूर्णिया आणि त्यानंतर कधी जर बिहारमध्ये जाणं झालं असेल तर बिहारबद्दल सगळ्यांनाच कुतूहल आहे, ते कसं बिहार दिसलं. आणि त्याचबरोबर त्याच्या आधी एक की लिखाणाकडे का वळावं, म्हणजे आपण लिहिलंच पाहिजे असं का वाटायला लागलं डॉक्टरचे हे म्हणजे शिक्षण चालू असताना. असे 2 प्रश्नांना आपण उत्तर द्यावं. या 2 प्रश्नात मुलाखत संपेल असं मला वाटते. कारण का लिहायला लागला हे सांगणं जरा अवघड आहे. पण जेव्हा असं वाटायला लागलं की आपण जे पाहतो ते आपण दुसऱ्याला सांगावं, आणि ही उपजत प्रेरणा आहे माणसाला. काही एखादा प्रसंग असेल, आपण रस्त्यावरचा एखादा अपघात बघितला की ते पोरसुद्धा येऊन आईला सांगतं, अगं असा माणूस असं हे, म्हणजे त्याच्याकडे शब्द नसतात, त्याच्या सगळी जी शरीराची हालचाल ते त्याच्यावरनं कळतं की तो काय भयानक प्रसंगात त्यांनी पाहिलेला आहे. त्यामुळे जे जे अनुभवेल ते दुसऱ्याला सांगणं ही आपली एक उपजतच अशी प्रेरणा आहे, आणि ती माझ्यात होती. आणि म्हणून मी जेव्हा काहीतरी एक असं वेगळं काहीतरी जग बघायला लागलो, जे उदाहरणार्थ सगळं कष्टकऱ्यांचं जग किंवा बिहारचं जग हे, तेव्हा मला असं वाटायला लागलं की हे आपण सांगूयात. आणि तर सांगायचं म्हणजे कसं की त्यावेळेला पर्याय होते की कथा कादंबऱ्या अशा स्वरूपात लिहायचं. तेव्हा मला असं काही येत नाही आणि मला तसं काही सुचलंही नाही. त्यामुळे जे आहे ते आपण सांगून टाकू. मला लोक नंतर म्हणाले, तुम्ही कथा का नाही लिहित त्याच्यावर, तुम्ही त्याच्यावर कादंबरी का नाही लिहित. म्हटलं नाही बुवा, तशी सुचली नाही मला. आणि मला हे लोकांना सांगायचं की हे खरं आहे, तुम्हाला जाऊन पाहायचं असेल तर पहा. म्हणजे मी जेव्हा हमालांवर लेख लिहिला, त्या हमालांची उदामं, त्याचे ते सगळे व्यापाऱ्यांची किंवा त्यांच्या पेढ्यांची नावंसुद्धा तीच ठेवली होती. त्या हमालांची तीच ठेवली होती की कोणाला असं वाटलं की अतिशयोक्ती आहे ते त्याने जाऊन पाहावं आणि खात्री करून घ्यावी. त्यामुळे माझं हे साहित्य हे असं कुठलंही कल्पनेतलं साहित्य असं नव्हतंच. कारण माझा उद्देशच असा होता की हे जे लोक आहेत, हे जे काही जगत आहेत आणि किती भीषण जीवन जगत आहेत. हमाल आता जो आहे की तो 100 किलोचं वजन उचलतो पाठीवर, आणि तो पाठीवर वजन उचलतो आणि ते किती वर्षात पाठ खलास होते, तर 15 वर्षात. कारण पाठ ही काही वजन उचलण्यासाठी तयार नाही झालेली. आपण 4 पायावर चालत होतो आपले पूर्वज, आणि नंतर 2 पायावर चालायला लागलो, एवढंच. पण पाठीचं जे काही कणा आहे आणि त्याचे स्नायू आहेत ते काही एवढं वजन उचलण्यासाठी नाही तयार झालेले, तरी ते आपण घेतो. ते कोणासाठी घेतात, तर ते आमच्यासाठी घेतात. आम्हाला आमच्या घरी धान्य मिळावं, आमच्या जवळच्या दुकानदाराकडे. किंवा ते सर्वच हे सगळ्या सिमेंटची पोती, खताची पोती, हे गर्डर, सामुक तमुक सगळं जे जे शहरात येतं त्याला हमालाची पाठ लागलेली असतेच. तर मग ह्यांच्याकडे पाहणं, आणि हे आपलं काम नाही का? एक चांगला माणूस आपण आहोत ना. आपल्यासाठी जर एखादा माणूस एवढी जबरदस्त किंमत मोजतोय, 15 वर्षानंतर त्यांचे सांधे आखडून जातात आणि ते बिनकामाची होतात हो. मग असे पडलेली माणसं मी पाहिलेले आहेत भीक मागत, जे एकेकाळी अतिशय चांगल्या हमाली करणारे, चांगल्या बलदंड शरीराचे होते, पुढं नाही राहू शकलं. आणि म्हणून मग मला असं वाटलं की ह्यांच्यावर आपण लिहावं आणि लोकांना सांगावं की अरे आपल्यासाठी हे किंमत मोजतायत, किती किंमत मोजतायत, केवढी मोजतायत. नंतर मग मी अशा अनेक मानव समूहांवर लिहिलं. आणि म्हणून हे जे आहे ना, हे उद्देश ठेवून केलेलं आहे. त्यामुळे साहित्य या गोष्टीत हे मोडतं की नाही मला त्याची काही कल्पना नाही आणि परवाही नाही. त्या साहित्याच्या प्रांतात मी एक चुकून आलेलं माणूस असं समजा तुम्ही, परंतु तसा मी मुळातला नव्हेच. त्यामुळे मी कोणीतरी असं म्हणलं ना की हे साहित्यिक आहेत, की मी मागे बघतो की माझ्या मागे कोणी आहे का ज्यांना उद्देशून हे म्हणतायत का, असं मला वाटायचं. हां, त्यामुळे मी साहित्यिक नाही बुवा असं मी नेहमी सांगायचं. पण आता काय झालं आहे की आता नाही म्हणता येत नाही. 25-26 पुस्तकं झाली, तेव्हा गुन्हा नाकारून कसं चालेल. तेव्हा मी गुन्ह्याचा स्वीकार करतो की हो बुवा मी आहे साहित्यिक असं. पण साहित्यिक असं टिपिकल ज्याला म्हणता येईल, ज्याला सुचतं, ज्याला हे होतं, ज्याची कादंबऱ्यांची पात्र तो तयार करतो, नामोकान 1-1 वर्ष, 2-2 वर्ष, 10-10 वर्ष तो एकेका कादंबरीवर काम करतो, असलं नाही आहे. मी पाहतो, आणखीन त्याच्यावर लिहितो, पाहतो आणि मग त्याचा अभ्यास करतो, परत जातो, पण लिहितो. कारण त्या प्रश्नाकडे लक्ष वेधायचं आहे. आता पर्यावरणाच्या प्रश्नांच्याकडे माझं लक्ष गेलं आहे की ते खाणी केवढं नुकसान करतात. त्या खाणी, ते संबंध जंगलातले, आता सावंतवाडीचे तिथल्या दोडा मार्ग जे त्याचे तालुका आहे तिथले ते संबंध खाणी पाहिल्या, गोव्यातल्या खाणी पाहिल्या.
ते सगळं दाट जंगलाचे संबंध, टेकड्याच्या टेकड्या आहेत आणि मध्ये जिथं खाण सुरू होते तिथे ते सगळं असा एखादा शरीराला झालेली जखम असावी ना तसं संबंध लाल असं एक पॅच आहे, त्याची धूळ सगळीकडे उडालेली आहे. त्या गावातले लोक सांगतात की ही धूळ सगळ्या पानावर बसलेली, त्याच्यामुळे आता आंब्याला आंबे येत नाहीत अशी परिस्थिती झाली, पिकं येत नाहीत. त्या खाणींच्यामुळे संबंध आमचे जे विहिरीला पाणी होतं ते आता पाणीच गेलं त्याच्यामधनं. असे अनेक उत्पाद करून ती खाण आहे आणि त्याच्यातनं काहीतरी खनिज काढतात आणि ते कुठे पाठवतात? जपानला नाही तर चीनला पाठवतात. त्याचे पैसे कोणाला मिळतात? ते जे कोणी कॉन्ट्रॅक्टर असतील ते असतील, सरकार असेल. पण गरिबाला काय फायदा? गरिबाला तोटाच आहे ना त्याचा. त्यामुळे हे जे सगळं, आणि जंगल केवढं उद्ध्वस्त होतं की जे जंगल आता शेवटचा पॅच राहिला आहे सगळा, तो आपला जो सह्याद्री पर्वताचा म्हणजे पश्चिम घाटाचा जो खालचा भाग आहे त्याच्यासारखं जंगल परत होणार नाही. एकदा गेलं की गेलंच. आणि ते जी काही भरडपट्टी असते त्याच्यात सगळे अतिशय महत्त्वाची सृष्टीत एकमेव राहिलेली अशी वनस्पती असू शकते की जी कायमची जाते. त्यामुळे मला हा सगळा एक जो भरडपट्टी आहे ना आपल्या फायद्यासाठी वगैरे, हे मला अगदी फार मोठ्या समाजाच्या आणि निसर्गाच्या दृष्टीने गुन्हा करतात असं वाटतं. त्यांना शिक्षा होऊ नये पण त्यांनी काम थांबवावं असं मला वाटतं. म्हणून हा जो सगळा जो काही आहे ना, हा माझा असा प्रश्न वेधणं, त्याच्याकडे लक्ष वेधणं, त्याच्या तिथं जाऊन 10-20 वेळा लोकांच्या भेटणं, ते कन्फर्म करणं, केवळ तो तक्रार करणारा माणूसच बोलते म्हणून लिहिलं असं नाही, तर सगळ्यांना भेटणं असं म्हणून मी ते लिहितो. त्यामुळे आता तू पूर्ण्याविषयी विचारलंस तर पूर्ण्यामध्ये म्हणजे ते 66ला दुष्काळ पडला होता आणि आम्ही सगळी मुलं फिल्म बघायला गेलो होतो पुण्यामध्ये. आणि त्याची एक इंडियन न्यूज बघितली, ती बिहारच्या दुष्काळावर होती. एक सुखदेव नावाचे फार मोठे अशी डॉक्युमेंटरी करणारे होते, त्यांची मला नंतर कोणीतरी मुलगी किंवा असंही कोणीतरी भेटलं होतं. पण त्या एका इंडियन न्यूजने आम्हा सगळ्यांना इतकं हलवलं. ती जी काही दृश्य होती त्याच्यातली जी मुलांची जी कृशता होती की जी कधीही पाहिलेलीच नव्हती. मी ससूनमध्ये काम केलेलं आहे, तिथलेही संबंध गरीब लोक पाहिलेले आहेत, पण ते गरीब लोकांची गरिबी ही काही वेगळीच गोष्ट होती. म्हणून तिथे जाऊन काम करायचं ठरवलं. आम्हाला पैसे कोण देणार? कोणी ओळखतच नव्हतं ना त्या काळात. मग आम्ही बूट पॉलिशचं काम केलं, वेटरचं काम केलं आणि जवळपास त्या काळात 66मध्ये 23,000 रुपये जमवले. आणि मग सदाकत आश्रम याला पाटण्यामध्ये जयप्रकाश नारायणजींना भेटलो. मग त्यांनी आम्हाला रजौली नावाच्या गावी जाऊन काम करायला सांगितलं आणि तिथे आमचं काम जवळपास 6 महिने चाललं होतं. 2-2 महिन्याच्या 1-1 महिन्याची ज्या बॅचेस केल्या होत्या. आणि मग तिथे जाऊन आम्ही दवाखानाही चालवायचो आणि 1,000 लोकांचं अन्नछत्रही चालवायचो. आणि आसपासचं जे 2 तालुके होते त्या तालुक्यांमध्ये जाऊन औषधांचे आम्ही म्हणजे ते पिशव्या घेऊन जायचो आणि तिथल्या लोकांवर औषधोपचार करायचो. तिथे अभ्रकाच्या खाणी, ते झुमरी तलया नाव येतं ना आपल्या रेडिओत, ते झुमरी तलया खरोखरीच ते ठिकाण आहे. तिथे अभ्रकाच्या खाणी आहेत आणि त्या अभ्रकाचे कणकण उडत असतात आणि ते नाकातोंडात जाऊन लोकांची छाती भरून जाते आणि त्याच्यावर TB होतो आणि त्याच्यातनं मरतात. 30 वर्षाच्या पलीकडचा माणूस गावागावात नाहीच आहे. मुलं काम करायला लागतात, छाती भरते 20 वर्षाची 21 वर्षाची असताना, पुढे TB सुरू होतो. तो एक 7-8-10 वर्ष चालतो. आम्ही तर ही औषधं नेली नव्हती TBच्या सारख्या गोष्टींची, पण असती तरी आम्ही दिली असती तरी वर्षे त्याला ट्रीटमेंट असायची त्यावेळेला. आणि मग जरी ट्रीटमेंट दिली तरी पोटात अन्न जर नसेल तर कुठली ट्रीटमेंट लागू पडणार आहे हो? मग दारिद्र्यासाठी काय करणार आपण? म्हणून मग सगळे प्रश्न पडायला लागले. आणि मग माझं या प्रॅक्टिसमधनं मन उडलं की अरे आपण आपली प्रॅक्टिस करणार, आपण सर्जन होणार, आपलं हॉस्पिटल बांधणार, आपलं अमुक करणार, हे लोक तसेच राहणार आहेत हो, यांच्यासाठी कोण करणार? मग असं ठरवलं की काही नाही, जे काही आपली ताकद असेल, सगळे प्रश्न सोडवण्याची आपली ताकद नाही हे बरोबर आहे, पण आपली ताकद आपण लावू शकतो हे तर सत्य आहे ना. त्यामुळे मग त्यांच्यासाठी काहीतरी करूयात. मग काय करूयात? तर लिहूयात त्यांच्याविषयी. त्या काळामध्ये आम्ही युवक्रांतीला स्थापन केलं होतं. आम्ही सगळं ॲक्टिव्हिटी करत होतो, आंदोलनं करत होतो, तुरुंगात जात होतो, सगळं चाललेलं होतं. पण मी जेव्हा ह्या बिहारवर लिहायला सुरुवात केली त्यावेळेला मला असं इतकं ते सहज माझ्या हातनं घडतं असं मला वाटलं. आणि मला असं वाटलं की माझा जगण्याचा मार्ग हा माझा लिहिणंच असणार आहे. मी प्रत्यक्ष आंदोलनाचं नेतृत्व करेल किंवा नाही माहिती नाही किंवा काही परंतु मी लिहू शकतो.
म्हणून मग मी ह्या सगळ्या उपेक्षित समाज घटकांच्याकडे जायला लागलो, त्यांच्याबरोबर राहायला लागलो, त्यांच्याबरोबर त्यांच्या जीवनाचा एक असा स्पर्श मला जेव्हा झाला आणि मग जेव्हा असं वाटलं की आता मी लिहू शकतो, त्यावेळेला मी त्यांच्यावर लिहिलेलं आहे. अशी माझी पुस्तकं आहेत. त्या काळात एस.एम. जोशींची गाठ पडली होती. ते एस.एम. जोशींचा मी लेखनिक होतो, पत्र लिहून द्यायचो. केवढं ते नितळ व्यक्तिमत्व होतं, केवढं ते समर्पित व्यक्तिमत्व होतं. त्या काळात अशी व्यक्तिमत्व पाहायला मिळाली आणि असं वाटलं की अरे हे काय आपलं हे संबंध करिअर चाललेलं आहे, हे झोकून द्यावं आपण या समाजासाठी काहीतरी. म्हणून एस.एम. जोशींच्या बरोबर त्यांनी मला नेलं बिहारमध्ये आणि तिथं भूमिमुक्ती आंदोलन चालू होतं. त्याच्यामध्ये आम्ही मग ती पाहणी हिस्सा काय जे असेल ते घेतलं आणि मग ह्या दोन्ही दुष्काळातले अनुभव आणि एस.एम. जोशींच्या बरोबरचा प्रवास असं दोन्ही मिळून मी ते पुस्तक लिहिलं की पूर्णिया. आणि ते इतकं सहजपणे लिहिलं आहे की माणूस साप्ताहिक त्यावेळेला होतं, श्री ग माझगावकर होते, ते दर अंकात एक माझं छापायचे आणि मग त्याचं पुस्तक झालं. असं ते पूर्णियाचं पुस्तक झालं. ते माझं पहिलं पुस्तक आहे. आणि त्यावेळेला असं ते शासनाचे पुरस्कार आणि त्याला खूप लोकांचं त्याच्याकडे लक्ष असायचं, हे असायचं. आणि मग मला इतके माझ्यापुढे दिग्गज होते की या पुस्तकाची कोण दखल घेणार आहे, पण त्या पुस्तकाला बाकीच्यांना सारून त्याला पहिलं महाराष्ट्र राज्य शासनाचा प्रथम पुरस्कार मिळाला. आणि म्हणलं अरे हे बरं दिसतंय की आपलं लिखाण, हां मग आपण लिहित राहू. उत्साह आला, आणखी लिहित राहिलो. असा माझा लिखाणाचा प्रवास सुरू झाला. पण पूर्णियाच्या काही आठवणी काही सांगता येतील का त्यावेळेच्या? कारण अजूनही असं वाटतं वाचणाऱ्यांना की बिहार समजून घ्यायचं असेल तर पूर्णिया वाचलं पाहिजे. काय असतं की प्रत्येक ठिकाणी प्रश्न खूप असतात, पण त्याचं काहीतरी एक असं मर्म असतं. आणि मला असं वाटलं होतं की तिथली जमीनदारी संस्कृती जी आहे ना, हे ह्या सगळ्याचं एक कारण आहे. मोठमोठे जमीनदार ज्यांच्याकडे 10,000 एकर जमीन, काही तर 30,000 एकर जमीनचे लोक मी पाहिले त्या काळात. त्यांची अनिर्बंध सत्ता आणि त्या सगळ्या आसपासच्या लोकांच्यावर प्रचंड ते काहीही अन्याय करू शकत, खून करू शकत, काही करू शकत, कोणी विचारणारं नव्हतं. कारण राज्य शासन हे त्यांच्यापुढे हातबल होतं. एवढंच नव्हे तर ते म्हणजेच राज्य शासन होतं. त्यामुळे हा जो संबंध एक सरंजामी किंवा जमीनदारी पद्धतीचा जो पगडा आहे, तो जर तसाच असेल तर मग बिहारचे प्रश्न कसे काय सुटणार हो. म्हणून नंतर मग ते यादव आणि हे लोक आले सगळे आणि मग त्यांची सत्ता आली. पण ते सुद्धा असे मोठे शेतकरी